मुलं केक नेहमीच खात असतात, पण आज काही स्पेशल फरमाईश होती, कारण की आज बनवायचा होता कॅफेसारखा जार केक आम्हाला बनवून दे असा हट्ट मुलांनी केला। त्यामुळे मी अशाच पद्धतीचा घरातला ग्लास घेतलेला आहे काचेचा आणि त्याचाच हा जार केक बनवला आहे आणि खूप दिसायला तर छान दिसतंय आणि चवीला सुद्धा तसाच झाला होता। त्यासाठी 100 ग्रॅम प्रीमिक्स वापरून मी एक केक बेस बनवून घेतला होता आणि त्याचे आपल्याला 2 लेयर पाडायचे आहेत। वरचा भाग थोडासा काढलेला आहे, कारण की थोडा चिकट असतो, तर मग खायला बरा लागत नाही, त्यामुळे वरचा काढलेला आहे। त्याच लेअरमधली एक लेअर घ्यायची आहे आणि त्याच्या आपल्याला छोट्या छोट्या 3 लेअर पाडायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला आयसिंग करण्यासाठी सोपं जाईल। पण त्याच आकाराच्या घ्यायच्या ज्या आकाराचा ग्लास आहे। त्यासाठी मी इथे एका भरणीचं झाकण घेतले, तुम्ही एक स्टीलच्या डब्याचं किंवा कशाचंही झाकण घेऊ शकता आणि त्याने कट मारून ह्या लेअर पाडू शकता। अशा पद्धतीने ह्या लेअर तयार होतात। तर 3 पाडायच्या आहेत आपल्याला, 3 हवे असल्यामुळे। उन्हाळ्यामध्ये केक आईस्क्रीम खायला खूप पोरांना आवडत असतं आणि तशाच पद्धतीने माझेही पोरांचा हट्ट होता की आज आम्हाला हॉटेलसारखा जार केक किंवा कॅफेसारखा जार केक हवा आहे। आणि माझ्या डोक्यात आलं की आपल्याकडे ज्यूसचे ग्लास आहेत, तर मग चला आपण त्याचाच जार केक बनवून देऊ। इथे मी चॉकलेट क्रीम तयार करून घेतलेली आहे। व्हिपिंग क्रीममध्ये भरपूर सारं चॉकलेट टाकले आणि इथे मी क्रीम तयार करून घेतली चॉकलेटची आणि त्यासाठी एक नोझल घेतला आहे। नूरियन 1 नोझल आहे, कोणतंही घेऊ शकता। आणि अशा पद्धतीने आपल्याला आयसिंग करायची आहे। सुरुवातीला क्रीमची लेअर ठेवायची, त्यानंतर स्पॉन्जची लेअर ठेवायची, त्यानंतर शुगर सिरप लावायचं, चॉकलेट टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा चोको चिप्स टाकू शकता। त्यानंतर दुसरी लेअर आपल्याला क्रीमची द्यायची, त्यानंतर तिसरी परत केक बेसची द्यायची आहे, केक स्पॉन्जची, आणि त्यानंतर तिसरी। अशाच पद्धतीने 3ही लेअर आपल्याला ठेवायचे आहेत आणि आपला हा जार केक तयार करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला ऑर्डरसाठी करायचे असतील तर अशा पद्धतीचे प्लास्टिकचे कंटेनर मिळतात, तर हे आणले तरीही चालतात। हा काचेचा आहे माझ्याकडे। जर अशा पद्धतीचे वापरले तर आपल्याला केक खूप महाग पडतो, त्यामुळे प्लास्टिकचेच कंटेनर वापरायचे। आणि शेवटची लेअर आपण देतोय क्रीमची अशा पद्धतीने आणि खूप सुंदर दिसतं। त्यानंतर मस्त असे चोको चिप्स टाकलेले आहेत, व्हाईट चोको चिप्ससुद्धा मी यावरती टाकते आणि त्यानंतर खूप सारं चॉकलेटसुद्धा यावरती एका पायपिंग बॅगमध्ये भरून मस्त असं झिगझॅग पद्धतीने काढायचं आहे, जेणेकरून केकला लुक खूप छान दिसतो अशा पद्धतीने। आणि आपला सुंदर आणि चविष्ट जार केक रेडी आहे। आजचा हा जार केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजूनही चॅनलवर नवीन असाल आणि असेच नवीन केक शिकायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। त्या शेजारी बेल आयकॉन जे असतं त्याच्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून असेच केकचे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल। पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत, रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।